दिल्लीमध्ये आज महायुतीची महत्त्वाची बैठक। देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीला जाणार असल्याची माहिती। मुख्यमंत्रीपदाबाबत काय निर्णय होणार याकडे लक्ष। नव्या सरकारच्या स्थापनेसाठी विशेष अधिवेशन येत्या 2 दिवसांमध्ये होण्याची शक्यता, तर नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचा शपथविधी सुद्धा 2 दिवसांमध्ये होण्याची शक्यता। विधान भवनामध्ये तयारी सुरू। शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्याचा वाढता सूर। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहावेत। शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्यामुळे नेत्यांची इच्छा। पुन्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच विराजमान होतील। नरेश म्हस्केंकडून विश्वास व्यक्त। राज्यामध्ये भाजप बिहार पॅटर्न राबवणार। नितीश कुमार यांचं संख्याबळ कमी असताना सुद्धा मुख्यमंत्रीपद दिलं होतं, म्हस्केंचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं हे नरेश म्हस्केंचं वैयक्तिक मत असावं। भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांची म्हस्केंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। प्रत्येक पक्षाच्या आमदारांना वाटतं आपलाच मुख्यमंत्री व्हावा। शिवसेनेच्या संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। जास्त जागा असल्यामुळे भाजपकडे जास्त मंत्रिपद जातील असंही वक्तव्य। मंत्रिपदासाठी शिवसेना नेत्यांकडून लॉबिंग सुरू। शिवसेनेचे नेते उदय सामंत, दादा भुसे, नीलम गोऱ्हे यांनी फडणवीसांची सागर बंगल्यावरती जाऊन घेतली भेट। विधिमंडळाचा कालावधी उद्या संपल्यावरती राज्यपाल काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पाहणार। राहुल नार्वेकरांची माहिती। विरोधी पक्ष नेतेपद मिळण्याचं चिन्ह नसताना सुद्धा महाविकास आघाडीकडून विरोधी पक्ष नेतेपद मिळावं यासाठी हालचाली सुरू। महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावा करण्याची शक्यता। निवडणुकीपूर्वी आघाडी असेल तरी सुद्धा महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेतेपदावरती दावा करता येणार नाही। माजी महाधिवक्ता श्रीहरी हणे यांचं वक्तव्य। विरोधी पक्ष नेतेपदासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आणि त्यासाठीची प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे। भास्कर जाधव यांची माहिती। सक्षम सरकार चालवण्यासाठी विरोधी पक्ष असावा आणि त्यासाठी विरोधी पक्ष नेतेपदही असावं, जाधवांचं वक्तव्य। आणि यानंतर मुंबई आणि परिसरामधल्या बातम्या बघूयात सुपरफास्ट। ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी दोन्ही सभागृहांसाठी आदित्य ठाकरे यांची निवड। शिवसेना आमदारांच्या मातोश्रीवरती झालेल्या बैठकीतला निर्णय। भास्कर जाधव यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती, तर सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या प्रतोदपदी नियुक्ती। उद्धव ठाकरेंचे अनेक आमदार आमच्या संपर्कात। सत्ता स्थापनेच्या नंतर विरोधक उरणार नाहीत। उदय सामंत यांचा गौप्यस्फोट। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्षांची बैठक। विधानसभा संपली, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा, बावनकुळेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश। दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटरमध्ये भेट। दोघांमध्ये 15 मिनिटं चर्चा। शिंदेंचे कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून उपचार मिळालेले रुग्ण सिद्धिविनायकाच्या चरणी लीन। एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसैनिकांचं सिद्धिविनायकाकडे साकडं। नवनिर्वाचित आमदारांचा उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्कार। शिवरायांची मूर्ती देऊन ठाकरेंनी नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला। डोंबिवलीमधील कुंभारखान परिसरामध्ये भाजप पदाधिकाऱ्याची शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण। माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते मेघराज तुपांगे यांच्यामध्ये झाला होता वाद। सीएनजीच्या दरामध्ये किलोच्या मागे 2 रुपयांची वाढ। परिणामी रिक्षाच्या भाड्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता। भाडे दरामध्ये प्रति किलोमीटर 2 ते 2.5 रुपयांची वाढ करण्याची रिक्षा युनियनची मागणी। पालघर बोईसर मार्गावरती कोळगाव भागामध्ये 2 दुचाकींचा भीषण अपघात। एकाचा जागीच मृत्यू, तर 2 जण गंभीर जखमी। भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी एकमेकांना धडकल्यामुळे अपघात। मुंबईच्या विलेपार्ले परिसरामध्ये कारचा मोठा अपघात। 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू, 2 जण किरकोळ जखमी। आरोपी कार चालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याची माहिती। आरोपी साहिल मेहताला अटक। आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधल्या काही घडामोडी वेगवान स्वरूपात।
फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विठुरायाला दुग्धाभिषेक. पेढे वाट्यात फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी विठुरायाला साकडं. प्रीती संगमावरती रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट. अजितदादा रोहित पवारांना म्हणाले काकाचं दर्शन घेत. यावरती रोहित पवारांकडून अजितदादांना वाकून नमस्कार. थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर तुझं काय झालं असतं. अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला. मराठी संस्कृती आहे त्यामुळे रोहित पवारांनी नमस्कार केला. मी लवकर आलो असतो तर शरद पवारांची सुद्धा भेट झाली असती, मात्र टायमिंग जुळलं नाही. अजित पवारांचं वक्तव्य. कर्जत जामखेडमध्ये माझा पराभव हा नियोजित कट होता. कटामध्ये अजित पवार सुद्धा सहभागी. राम शिंदे यांचा आरोप. तर या संदर्भामध्ये वरिष्ठांकडे तक्रार करणार राम शिंदेंचं वक्तव्य. अजित पवारांच्या तोंडून खरं बाहेर आलं. सभांसाठी वेळ मागितला तर दिला नव्हता. आता समजलं जाणीवपूर्वक सभा घेतली नाही. राम शिंदेंचा आरोप. एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना राम शिंदे भाऊक. अजित पवारांनी सभा घेतली नाही हे राम शिंदेंचं वक्तव्य. पराभवाच्या नैराश्यामधून रोहित पवार यांची टीका. त्यांनी फडणवीसांकडे तक्रार करावी. रोहित पवारांची खोचक टीका. पोर्शे कार प्रकरणावरून माझी सतत बदनामी करण्यात आली. पवारांनी मी नोटीस पाठवलेली नसताना सुद्धा माझ्यावरती आरोप झाले आणि त्यामधून माझा पराभव झाला. सुनील टिंगरे यांची प्रतिक्रिया. माझी लढत किती मोठ्या नेत्याबरोबर होती यापेक्षा कराड दक्षिणच्या नागरिकांनी मला स्वीकारलं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करत निवडून आलेल्या अतुल भोसले यांची प्रतिक्रिया. भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून फडणवीसांचा व्हिडिओ पोस्ट. नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तो पुन्हा येतोय. व्हिडिओमधून संकेत. गोकुळकडून गायीच्या दूध खरेदीच्या दरामध्ये 3 रुपयांची कपात. दुधाची खरेदीची किंमत 33 वरून 30 रुपयांवर. पश्चिम महाराष्ट्रामधल्या सर्वच दूध संघांनी खरेदी दरामध्ये कपात केल्याची माहिती. पुणे मुंबई महामार्गालगत असलेल्या झुडपामध्ये महिलेचा मृतदेह पोत्यामध्ये सापडला. दुर्गंधी पसरल्यानंतर बाब समोर. तळेगाव पोलिसांच्या हद्दीमधली घटना. आणि यानंतर बातम्या बघूयात उत्तर महाराष्ट्रामधल्या. जर आमदारांना संपर्क करायचा असेल तर ते अजित पवारांना करतील. अनिल पाटील यांना का करतील. रोहित पवार यांचं आमदार संपर्कात आहेत या अनिल पाटील यांच्या वक्तव्यावरती प्रत्युत्तर. आमदार सत्यजित तांबेंनी घेतली अजित पवारांची सदिच्छा भेट. लोकसभेमध्ये यश मिळालं तेव्हा ईव्हीएमला दोष दिला नाही, त्यामुळे आता दोष देणं चुकीचं. संगमनेरच्या पराभवाचं आत्मपरीक्षण करू. सत्यजित तांबेंचं वक्तव्य. जळगावमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हिंदू मुस्लिम महिला एकत्र. हिंदू भगिनींचं महादेवाला साकडं तर मुस्लिम भगिनींची अल्लाकडे दुआ. धुळे ग्रामीण मतदारसंघामधून कुणाल पाटील यांचा पराभव झाल्यामुळे औधान गावामधील गावकऱ्यांनी व्यक्त केला रोष. सगळं गाव कुणाल पाटील यांचे समर्थक असताना गावामधून त्यांना फक्त 1000च मतं कशी काय. गावकऱ्यांचा सवाल. शिर्डीमध्ये साई भक्तांना वाजवी दरामध्ये हार फुलं मिळण्याचा गेल्या वर्षी करण्यात आला होता ठराव. या ठरावाला उच्च न्यायालयाकडून परवानगी. फुल विक्रेत्यांकडून होणारी लूट टाळण्यासाठी ठराव. नंदुरबारमध्ये तलावात बुडालेल्या तरुणाचा 4 दिवसांनी मृतदेह सापडला. अंघोळीसाठी गेलेल्या 2 तरुणांपैकी एकाचा झाला मृत्यू. नाशिक महानगरपालिका करणार 300 रुग्णालयांची तपासणी. रुग्णालयामध्ये दरपत्रक न लावणाऱ्यांवरती होणार कारवाई. रुग्णालयामध्ये दरपत्रक आणि रुग्ण हक्क सनद लावणं बंधनकारक. आणि यानंतर विदर्भामधल्या बातम्यांचा वेगवान आढावा. अहंकारानं वागणाऱ्या बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांना जनतेनं जागा दाखवली. लोकसभेचा हिशोब जनतेनं घेतला. रवी राणांची टीका. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे अमरावतीत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अरुण अडसळ यांची भेट घेऊन केली तब्येतीची विचारपूस. नागपुरात अनिल देशमुखांच्या घरासमोर शरद पवार गटाला डिवचणारे होर्डिंग. महाराष्ट्राने ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार अशा आशयाची बॅनरबाजी. यवतमाळच्या वणी विधानसभेमध्ये झालेल्या पराभवाच्या नंतर संजीव रेड्डी बोदकुरवार यांना अश्रू अनावर. ज्याला नगराध्यक्ष केलं त्यानेच माझ्या विरोधामध्ये प्रचार केला. बोदकुरवार यांचा नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यावरती आरोप.
मध्य नागपूरमधून पराभवाच्या नंतरही काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंनी केलं भाजपच्या प्रवीण दटके यांचं खिलाडू वृत्तीने अभिनंदन. बंटी शेळके यांनी प्रवीण दटकेंना पुष्पगुच्छ देऊन गळाभेट घेऊन पेढा भरवतानाचा व्हिडिओ व्हायरल. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये 2 गटांमधील वाद उफाळला. माळीपेठ भागामध्ये दगडफेक आणि वाहनांच्या जाळपोळीच्या घटना. या प्रकरणी पोलिसांकडून 23 जणांना अटक. अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन. गोंदिया जिल्ह्यामधल्या तिरोडाच्या भिवापूरमध्ये धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या. या प्रकरणी तिरोडा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. गोंदियाच्या रावणवाडी अर्जुनी या मार्गावरती 2 दुचाकींची जोरदार धडक. दोघांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. आणि यानंतर मराठवाड्यामधल्या बातम्यांचा वेगवान आढावा. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची माहिती. आमची यंत्रणा सज्ज, केवळ घोषणेची वाट बघतोय, शिरसाटांचं वक्तव्य. मला महसूल मंत्री किंवा शिक्षण मंत्री करा. अर्ध्या समाजाचं मी प्रतिनिधित्व करत असल्यामुळे मला मंत्रिपद दिली पाहिजेत. महायुतीकडे लक्ष्मण हाके यांची मागणी. हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांचे भावी मंत्री अशा आशयाचे झळकले बॅनर. 31,000 मतांनी बांगर यांचा झालाय विजय. तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता. राणा जगजितसिंह यांचे तुळजापूरमध्ये झळकले भावी पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर. आणि यानंतर बातम्या बघूयात कोकणातल्या. कशेडी घाटामधील नवीन बोगद्यामधून वाहतूक बंद. भोगाव हद्दीमध्ये गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यामुळे जुन्या मार्गावरून वाहतूक सुरळीतपणे सुरू. रत्नागिरीमध्ये जयगड बंदराच्या किनारी आढळले छोटे जिवंत मासे. किनाऱ्याच्या लगत आलेले मासे बघण्यासाठी मच्छीमारांसह नागरिकांची गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.